नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 2. ऐकलं का? मधल्या दाराचा पडदा बाजूला करीत आत आलेल्या माईंनी प्रश्न केला. दादांनी आपल्या तंद्रीतच त्यांच्याकडे पाहिले. सतारीची तार एकदम तुटावी तसे काहीतरी त्यांच्या काळजात झाले. 6 वर्षापूर्वी माईंची मुद्रा कशी टवटवीत गुलाबासारखी दिसायची. तो गुलाब आता पार कोमेजला होता. 6 वर्षापूर्वी सुमित्रा गेली. आता हे नंदाचे दुःख. अक्षदा पडायच्या आधीच ही दुर्घटना घडली. हे केवढे सुदैव. नाहीतर. दादांनी माईकडे टक लावून पाहिले. भरून आलेल्या आभाळासारखे माईंचे डोळे त्यांना भासले. त्यांच्या मनात आले, आपण आपली दुःखे नव्या नव्या पुस्तकांच्या सहवासात, नाहीतर 42च्या चळवळीच्या आठवणीत विसरू शकतो. काळजातल्या जखमेवर काव्याची किंवा तत्वज्ञानाची फुंकर घालतो. बिचाऱ्या माईला तो मार्गही मोकळा नाही. रात्र किती झाली पाहिलं का? पोरीचा पत्ता नाही अजून. माईच्या स्वरातला सश्याच्या काळजाचा कंप दादांना जाणवला. पण उसने अवसान आणून ते म्हणाले, येईल गती घटकाभरात. बसली असेल कुठेतरी मैत्रिणींशी गप्पा छाटीत. या अलीकडच्या कुलू कुलू करणाऱ्या चिमण्यांना वेळेचे भानच राहत नाही कधी. या पोरांची काळजी कसली करायची? ती निघाली आहेत चंद्रावर वनभोजन करायला. आम्ही जे 25शीत वाचत होतो ते पाळण्यात कानी पडते यांच्या. माईंना बरे वाटावे म्हणून दादा उगीचच बोलत राहिले. पण माईंना राहावेना. त्यामध्येच म्हणाल्या, तुमचं हे असंच असतं सदान कदा. पोरगी बीएत होती तेव्हा कसं सोन्यासारखं स्थळ आलं होतं सांगून. पण झालं, मेलं ऐकतोय कोण या घरात. उठल्या सुटल्या पोरीचं वकीलपत्र घ्यायचं. बोलता बोलता माई आराम खुर्ची जवळ आल्या आणि उजवा हात खुर्चीवर ठेवून कातर स्वराने म्हणाल्या, या पोरीचं मनच कळेनासं झालंय मला. परवा एक पातळ फार छान असं म्हणाली म्हणून दुसरे दिवशी तिला ते आणून दिलं. 2 दिवस ते नेसली, हसली, पण तिसरे दिवशी सारं गाडं उलटलं. आज दुपारी जेवली सुद्धा नाही नीट. हात धुवून जी खोलीत गेली ती कडी लावून बसली. चहा घेताना सुद्धा घुमीच होती. या अलीकडच्या पोरींना त्यांचीही प्रेम. अहो, वाईट वेळ काय सांगून येते. मोठमोठ्यांच्या मुली संध्याकाळी फिरायला म्हणून जातात काय, नि दुसरे दिवशी त्यांची प्रेत कुठेतरी सापडतात काय. बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला. त्या एकदम थांबल्या. पदराने डोळे पुशीत समोरच्या सुमित्राच्या फोटोकडे पाहू लागल्या. अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही. माईच्या बोलण्याने दादा विलक्षण बेचैन झाले. संध्याकाळी बाहेर पडताना पोरीने
खोलीत काही पत्र लिहून ठेवले नसेल ना? सुन्न मनाने ते उठले. जड पावलांनी ते नंदाच्या खोलीकडे जायला निघाले. जाता जाता त्यांनी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिलं. रस्त्यावर कुठेतरी नंदा दिसेल या अंधुक आशेने. लांबरुंद रस्त्यावर माणसांचा पूर थोडासा ओसरला होता. मात्र मोटारींचा पाठशिवणीचा खेळ अजून चालूच होता. समोरच्या इमारतीतल्या मजल्यावर खोलीत दिवे हसत होते, नाचत होते. चमचमणाऱ्या काजव्यांनी फुललेल्या उंच प्रचंड वृक्षासारख्या त्या वास्तू वाटत होत्या. आकाशवाणीच्या मधुर स्वरांचा सुगंध वायू लहरीवर तरंगत होता. महानगरातून वाहणाऱ्या त्या महानदीकडे दादांनी निरखून पाहिले. नंदाच्या आकृतीचा भास त्यांना कोठेही झाला नाही. अर्धांगाने विकल झालेल्या शरीरासारखी त्यांच्या मनाची स्थिती झाली. या जगात माणूस किती एकाकी आहे, किती अगतिक आहे, याची जाणीव होऊन ते जागच्या जागीच थबकले. त्यांना वाटले, माणसांनी गजबजलेल्या इमारती नाहीत या, ही सारी खुराडी आहेत. या खुराड्यातील कबुतरे आपापल्या टिचभर जागेत आनंदाने घुमत आहेत. पण एका खुराड्याचा दुसऱ्या खुराड्यातला सुखदुःखाशी काही संबंध नाही. अशाच एका खुराड्यातले एक चिमणे कबूतर आज परत आलेले नाही. त्याच्या जिव्हारी झालेली जखम अचानक उकलू वाहू लागली आहे का? का डोळ्यापुढे अंधारी येऊन ते कुठेतरी मान टाकून पडले असेल? दादांनी नंदाच्या खोलीचे दार उघडले. दिव्याच्या बटनावर बोट ठेवले. क्षणभर त्यांचा हात थरथरला. खोली उजळून निघाली. किती सुरेख दिसत होती ती. सारे कसे नीटनेटके जिथल्या तिथे होते. खाटेवर घातलेल्या सुंदर चौकड्याच्या हिरव्या पलंगपोसाला कुठेही सुरकुती नव्हती. उशीचा आबरा आत्ताच परटाकडून आल्यासारखा दिसत होता. मेजावरल्या फुलदाणीतील रंगबिरंगी फुले खेळून घरी परत जाणाऱ्या बालकाप्रमाणे एकमेकांशी गुजगोष्टी करीत होती. खोलीतल्या वस्तूत नंदाची सौंदर्यदृष्टी प्रतिबिंबित झाली होती. शेखरविषयीच्या तिच्या आकर्षणाच्या मुळाशी हे सौंदर्य प्रेमच असावे. मोठा रुबाबदार दिसत असे तो. वैमानिकाच्या वेशात तर. पण मृत्यू कोणाचीही कदर करीत नाही, कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे. दादा कोपऱ्यातल्या पुस्तकांच्या शेल्फकडे वळले. अभिमान आणि समाधान यांची संमिश्र लाट यांना क्षणभर सुखावून गेली. नंदाची बुद्धी आपण बालपणीच ओळखली. तिच्या वाचनाला वळण लावले. नाना विषयांची गोडी तिच्या मनात निर्माण केली. ते कौतुकाने पाहू लागले. सारी पुस्तके कशी व्यवस्थित लावून ठेवली होती. सेल्फवर कवायतीला उभ्या केलेल्या बालकासारखी दिसत होती ती. हा इब्सेन, हा शेक्सपियर,
हा श्वा, हा चेकॉव, सारे नंदाचे आवडते नाटककार. हे जुन्या बाजारातून तिने कष्टाने पैदा केलेले महाभारताचे मराठी खंड. हे तिचे आवडते भवभूतीचे उत्तर रामचरित. हा अलीकडे तिला आवडू लागलेला हेमिंग्वे. त्यांना त्या पुस्तकाकडे अधिक वेळ पाहावेना. नंदा एवढी बुद्धिमान, या साऱ्या ग्रंथकारावर प्रेम करणारी. तिने जीवाचे काही बरे वाईट केले असेल. माणसाची बुद्धी आणि त्यांच्या भावना यांचा मेळ या जगात कधीच बसत नाही. दादा अतिशय स्वस्थ झाले. ते लगबगीने नंदाच्या टेबलाकडे वळले. मेजावर डाव्या बाजूला 2 पुस्तके पडली होती. त्यातले मोठे पुस्तक त्यांनी उचलले. तो होता महाभारताचा खंड. एक खूण दिसली त्यात. मोठ्या उत्सुकतेने दादांनी ते पान उघडले आणि ती खूण म्हणजे नंदाच्या एका मैत्रिणीची लग्नपत्रिका होती. महाभारताच्या त्या पानावर कथा होती ती सावित्रीची. यमपाशातून पतीचे प्राणमुक्त करणाऱ्या पतिव्रतेची. नंदा हे आख्यान वाचत आहे म्हणजे ती अजून शेखरच्या मृत्यूविषयी विचार करीत आहे म्हणायची. त्यांनी झटकन दुसरे पुस्तक उचलले. ते होते हॅम्लेट नाटक. आगरकरांनी केलेला मराठी अनुवाद. नंदाचे शेक्सपियर विषयीचे वेड दादांना परिचित होते. तिचे इंग्रजीचे प्राध्यापक नलिनी रंजन दास हे शेक्सपियरचे परमभक्त होते. नंदा त्यांची फार आवडती विद्यार्थिनी. दासबाबूंचे एक आवडते वाक्य अनेकदा दादांना सांगितले होते तिने. दासबाबू नेहमी म्हणायचे, गांधीजींना मी फार मानतो, पण माणूस ही काय चीज आहे आणि जग हा केवढा मोठा अजबखाना आहे याची जाणीव गांधीपेक्षा शेक्सपियरला अधिक होती. गांधी होते अर्धे शहाणे. जगात पूर्ण शहाणा असा एकच मनुष्य होऊन गेला, शेक्सपियर. हॅम्लेटमध्येही खूण दिसत होती. दादांनी ते पान उघडले. 3ऱ्या अंकातला 4था प्रवेश होता तो. हॅम्लेट आणि त्याची आई यांच्यातल्या समोरासमोरच्या संघर्षाचा. त्या पानावर हॅम्लेटच्या एका संभाषणाच्या दोन्ही बाजूंना तांबड्या पेन्सिलच्या वेड्यावाकड्या रेघा दिसत होत्या. दादा तो भाग वाचू लागले. हॅम्लेट आईला म्हणत होता, तुझ्या विषय वाचनेचा प्रकार काही अलौकिक आहे. तुझ्या बरोबरीचा मी, तुझा मुलगा जिवंत असताना 13 दिवसांच्या आत तू त्या जाराशी पाठ लावलास. तेव्हा तू साक्षात राक्षसी नव्हेस काय? तुझ्या कामवासनेला जसा काही ऊत आला आहे, खातेऱ्यात जशी डुकरे लोळतात त्याप्रमाणे त्या अधमाला अंथरुणावर घेऊन जा आणि एकमेकाला मिठ्या घाला, कवटळा, मुखे घ्या, हवा तसा धिंगाणा घाला. उठ इथून. मला तुझं हे काळं तोंड दाखवू नकोस. त्या वेड्यावाकड्या तांबड्या रेघाकडे दादा चमत्कारिक दृष्टीने पाहू लागले. परीट घडीच्या कपड्यांनी भरलेल्या कपाटातून सापाचे पिल्लू बाहेर पडावे तसे काहीतरी त्यांना हॅम्लेटचे हे भाषण वाचून वाटले. या खुणा कुणी केल्या? या नंदाच्या आहेत की आधीच कुणी केल्या आहेत?
या नंदाच्या असल्या तर एकाच वेळी सावित्रीसारख्या पतिव्रतेचे आख्यान आणि हॅम्लेटच्या आईसारख्या कुलटेची कथा ती का वाचित आहे? तिच्या मनात कसले वादळ उठले आहे? सावित्री आणि हॅम्लेटची आई, कुठे अमृत फळ आणि कुठे कवंडळ, कुठे ऐन दुपारचा सूर्यप्रकाश आणि कुठे मध्यरात्रीचा काळोख. अस्वस्थ मनाने दादांनी टेबलाचा डावा खण ओढला. त्यात रबर, आकडे, पेन्सिली, रंगीबिरंगी फिती, 2-3 फाउंटन पेन असले बरेच साहित्य होते. तो खण बंद करून दादा उजवा खण उघडू लागले, पण तो बाहेर येईना. नंदा त्याला कुलूप करून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या खणात काय असावे बरे? इतरापासून लपविण्यासारखे काहीतरी. झोपेच्या गोळ्या? कसले तरी विषारी औषध? आपल्या हळवेपणाचे त्यांचे त्यांनाच हसू आले. ते विचार करू लागले. बहुधा शेखरची पत्रे तिने या खणात जपून ठेवली असावीत. त्याचा एक सुरेख फोटोही होता तिच्यापाशी. तोही या खणात असेल. देवाघरी गेलेल्या बाळाची खेळणी आई जपून ठेवते ना, त्यातलाच हा प्रकार. शेखर गेला. एक सोनेरी स्वप्न संपले. आता त्याच्या स्मृतीच्या मृगजळात गटांगळ्या खात नंदा किती दिवस राहणार आहे? आठवणींच्या तंतूंना हृदयाचा झुला बांधून दुःखाखेरीज ती दुसरे काय मिळवणार आहे? धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.